इचलकरंजी महापालिकेच्या 65 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान झालं, तर 16 जानेवारीला मतमोजणी झाल्यानंतर इचलकरंजीतील 4 ठिकाणी शिवीगाळ आणि मारामारीच्या घटना घडल्या। या प्रकरणी 4 उमेदवारांसह 26 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। इचलकरंजी महापालिकेची निवडणूक प्रचंड चुरशीनं पार पडली। या प्रचारादरम्यान काही ठिकाणी शाब्दिक वाद आणि मारामारीच्या घटना घडल्या। 15 जानेवारीला सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यंकटराव हायस्कूल परिसरात परस्पर विरोधी गटाच्या समर्थकांनी फटाके वाजवले आणि दोन्ही गटात हाणामारी झाली। या प्रकरणी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तर नेहरू नगरमधील विमल कोरवी यांच्या नातेवाईकामुळे अजित भोरे यांचा पराभव झाल्याच्या रागातून संगीता भोरे, अक्काताई साठे आणि पिंकी आवळे या तिघींनी विमल कोरवी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या प्रकरणी कोरवी यांनी फिर्याद दिली आहे, तर विजयी उमेदवार प्रदीप धोत्रे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याची तक्रार प्रेमळ गांजवे यांनी नोंद केली आहे। त्यामुळे विनायक धोत्रे, प्रदीप धोत्रे, महादेव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। दुसरीकडे इचलकरंजीतील निवडणुकीत अलका स्वामी विजयी झाल्यानंतर त्यांचा मुलगा संग्राम स्वामी याला भेटण्यासाठी ओंकार तळेकर दुचाकीवरून जात होता। त्यावेळी 5 जणांनी तळेकर यांची दुचाकी अडवून दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। याबद्दलही 5 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। एकूणच निवडणुकीनंतर इचलकरंजीत उमेदवार आणि समर्थक यांच्यात हातघाईची प्रकरणं समोर येऊ लागली आहेत।